जय शिवराय मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या स्वप्नील क्रिएशन या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो तो एकदम खतरनाक, एकदम प्रोफेशनल आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये झालेला आहे। त्याचबरोबर आजचा जो आपला बॅनर आहे तो एकदम खतरनाक, एकदम प्रोफेशनल आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये आपण केलेला आहे, जो की शिवजयंती निमित्त केलेला आहे आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये आपला आजचा जो बॅनर आहे तो एकदम हाय क्वालिटीमध्ये आपण क्रिएट केलेला आहे। तर आजचा जो बॅनर आहे तो तुम्हाला क्रिएट करायचा असेल तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता आणि शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे। ती तुम्हाला माहिती कलेक्ट करायची आहे आणि तुमचा जो बॅनर आहे तो तुमचा फोटो लावून तुम्ही तुमचा बॅनर क्रिएट करू शकता किंवा तुमच्या कस्टमरचा सुद्धा बॅनर एकदम हाय क्वालिटीमध्ये क्रिएट करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला PLP फाईल सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला पूर्ण मटेरियल सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे। तर टेन्शन घ्यायची काय गरज नाही मित्रांनो, एकदम हाय क्वालिटीमध्ये तुमची सुद्धा बॅनर बनवू शकता, तुमच्या कस्टमरचे बॅनर सुद्धा बनवून तुम्ही खूप सारे पैसे देखील कमवू शकता। तर आजचा जर तुम्हाला बॅनर बनवायचा असेल तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता आणि शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये जिप फाईलला मी 2 स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे। तो 2 स्टेपमधला पासवर्ड तुम्हाला एकत्र करायचा आहे आणि आजची जी आपली जिप फाईल आहे ती तुम्हाला एक्सट्रॅक्ट करायची आहे। तर कृपया जराही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला पासवर्ड तर 100% भेटणारच आहे आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये तुम्ही तुमची सुद्धा बॅनर क्रिएट करू शकणार आहात। तर आपण आजचं जे आपलं पूर्ण जे काही बॅनर आहे ते आपण पिक्सेल ॲपवरतीच क्रिएट करणार आहोत आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये आपण आजचा बॅनर क्रिएट करणार आहोत। तर व्हिडिओ चालू करण्या अगोदर सांगू इच्छितो की मित्रांनो प्रत्येकाने आपल्या व्हिडिओ खाली मित्रांनो जय शिवराय कमेंट करायला विसरायचं नाही मित्रांनो। जेवढे कोणी शिवभक्त असतील त्यांनी प्रत्येकाने जय शिवराय कमेंट करायला विसरू नका मित्रांनो। एकदम हाय क्वालिटीमध्ये आपण आजचा बॅनर क्रिएट करणार आहोत, त्यासाठी आजचा व्हिडिओ जराही स्किप न करता आणि शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात अगोदर आपल्याला आपलं पिक्सेल ॲप ओपन करायचं आहे आणि पिक्सेल ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमच्यासमोर इंटरफेस येणार आहे। सिम्पली तुम्हाला हे जे न्यू टेक्स्ट दिसतं त्याला डिलीट करून टाकायचं आहे। अशा पद्धतीमध्ये डिलीट केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे खाली 3 नंबरच्या ऑप्शनवरती यायचं आहे, इम्पोर्टवरती क्लिक करायचं आहे। सगळ्यात अगोदर आपण आपलं मटेरियल बघूया मित्रांनो। मटेरियल झाल्यानंतर आपण आपली PLP फाईल सुद्धा बघणार आहोत। आधी आपण मटेरियल बघूया, मटेरियल झाल्यानंतर आपण लगेच आपल्या PLP फाईलकडे जाऊया मित्रांनो। तर सिम्पली तुम्हाला एकदम खतरनाक, एकदम हुशार, नाथखोळा फॉग टाईप बॅकग्राऊंड दिलेला आहे मित्रांनो। एकदम हाय क्वालिटीमध्ये आपण आजचा आपला जो बॅकग्राऊंड आहे ते क्रिएट केलेला आहे। एकदम प्रोफेशनल पद्धतीमध्ये आपलं बॅकग्राऊंड देखील तुम्ही बघू शकता, एकदम हाय क्वालिटीमध्ये आपलं बॅकग्राऊंड देखील इथे क्रिएट झालेलं आहे। तर अशा पद्धतीमध्ये आपलं बॅकग्राऊंड सुद्धा लॉक करून घेऊया मित्रांनो। आपण जे काही आपण मटेरियल ॲड करतो त्याला 100% लॉक करत जाऊ मित्रांनो, कारण ते नंतर हलू शकतं, नंतर सेट होऊ शकत नाही, म्हणून त्यासाठी सगळ्यात अगोदर लॉक करणं गरजेचं आहे। तर लॉक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं 4 नंबरच्या ऑप्शनवरती यायचं आहे, म्हणजे मागे जे पांढरा कलर दिसत आहे त्याला मी जरा ब्लॅकमध्ये करणार आहे, कारण व्यवस्थित दिसत नाही आपला बॅनर। तर तुम्ही करू शकता, त्याचा काही विषय नाही थोडा। तर परत इम्पोर्टवरती जातो, इम्पोर्टवरती गेल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम हाय क्वालिटीमध्ये आपण एक PNG तयार केलेली आहे 19 फेब्रुवारी आणि वरती हाय क्वालिटीमध्ये झेंडे देखील लावलेले आहेत। तर एकदम हाय क्वालिटीमध्ये त्याला देखील लॉक करून घेऊया। परत आपण इम्पोर्टवरती जाऊया, इम्पोर्टवरती गेल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये झेंडे आले आहे का, किल्ला आलेला आहे मित्रांनो, एकदम हाय क्वालिटीमध्ये आलेला आहे। तर एकदम हाय क्वालिटीमध्ये ह्याला देखील आपण लॉक करून घेऊया। परत इम्पोर्टवरती जाऊया मित्रांनो, इम्पोर्टवरती गेल्यानंतर तुम्ही बघू शकता आपले श्री छत्रपती शिवाजी महाराजाची फोटो आपण घेतलेली आहे घोड्यावरती बसलेली, एकदम खतरनाक मित्रांनो। प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, प्रत्येकाने कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका। एकदम हाय क्वालिटीमध्ये आपला बॅनर झालेला आहे, एकदम हुशार नाथखोळा जाळदूर पद्धतीमध्ये आपण आपला बॅनर क्रिएट केलेला आहे। तर सिम्पली तुम्हाला अशा पद्धतीमध्ये झाल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम हाय क्वालिटीमध्ये आपण एकदम खतरनाक पद्धतीमध्ये ह्याला देखील आपण लॉक करून घेऊया। लॉक करून घेतल्यानंतर परत इम्पोर्टवरती जाऊया, परत तुम्ही बघू शकता एकदम हाय क्वालिटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती उत्सव निमित्त सर्व शिवभक्तांना भगव्या शुभेच्छा, अशा पद्धतीमध्ये आपण एकदम हाय क्वालिटीमध्ये मित्रांनो एकदम खतरनाक असं टेक्स्चर देऊन इथं आपलं फॉन्ट देखील क्रिएट केलेले आहेत। परत तुम्हाला इम्पोर्टवरती जायचं आहे, इम्पोर्टवरती गेल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक अशा पद्धतीमध्ये आपण एक डायलॉग लिहिला आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता आम्ही त्यांच्या पुढे नमस्तक होतो ज्यांच्यामुळे आज आमचं अस्तित्व आहे, अशा पद्धतीमध्ये एकदम रिअल असलेला डायलॉग आपण इथे लिहिलेला आहे मित्रांनो। एकदम खतरनाक विशाळ नाथखोळा जाळदूर। परत इम्पोर्टवरती जायचं आहे, इम्पोर्टवरती गेल्यानंतर तुम्हाला एक खाली अशा पद्धतीमध्ये पट्टी दिलेली आहे, तुम्ही बघू शकता एकदम हाय क्वालिटीमध्ये पट्टी आहे मित्रांनो। ह्याला सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीमध्ये लॉक करून घ्यायचं आहे आणि लॉक करून घेतल्यानंतर परत तुम्हाला इम्पोर्टवरती जायचं आहे, इम्पोर्टवरती गेल्यानंतर तुमची जे कोणती फोटो असेल मित्रांनो तुम्ही ते इथं सेट करून घेऊ शकता। तर अशा पद्धतीमध्ये सेट केलेले आहे, एकदम हाय क्वालिटीमध्ये नाथखोळा जाळदूर पद्धतीमध्ये सेट केलेलं आहे। परत इम्पोर्टवरती जायचं, परत मी तुम्हाला इथे शुभेच्छुकचं एक नाव लिहून दिलेलं आहे मित्रांनो। अशा पद्धतीमध्ये तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक, एकदम प्रोफेशनल, एकदम हाय क्वालिटीमध्ये शुभेच्छुकचं स्लिपी फॉन्ट यूज करून लिहिलेलं आहे मित्रांनो। तुम्ही जर इथे नाव बघताय मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज
महाराज शिवजयंती उत्सव. जर तुम्हाला हे फॉन्ट हवे असेल तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ आलेला आहे मित्रांनो MS फॉन्टवरती. आणि श्रीलिपीचा सुद्धा फॉन्ट तुम्ही जर एडिटर असाल आणि हे फॉन्ट डाउनलोड केलं नसेल तर नक्की डाउनलोड करू शकता मित्रांनो. आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही श्रीलिपी फॉन्ट पण डाउनलोड करू शकता आणि MS फॉन्ट आपण एक प्लेलिस्ट क्रिएट केलेली आहे मित्रांनो फॉन्टची. त्या फॉन्टच्या प्लेलिस्टवरती जाऊन तुम्ही सर्व फॉन्ट डाउनलोड करू शकता. एकदम खतरनाक, एकदम प्रोफेशनल आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये आपण आपल्या चॅनलवरती फॉन्ट्स देत असतो, बॅकग्राऊंड देत असतो. पूर्ण एडिटर्सला जेवढं काही ग्राफिक डिझायनरला मटेरियल लागत असतं ते मटेरियल मी माझ्याकडे जेवढं आहे तेवढं मी माझ्यासोबत प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर अशा पद्धतीमध्ये जाल्यानंतर परत तुम्हाला इथं फॉन्ट्सवरती जायचं आहे. इथं न्यू टेक्स्ट. आता तुम्हाला मी फॉन्ट दाखवतोच. आता माझ्याकडे जेवढ्या फॉन्ट आहेत, मी जेवढ्या काही फॉन्ट यूज करतो मित्रांनो तेवढं तुम्हाला एकदम हाय क्वालिटीमध्ये फ्रीमध्ये दिलेलं आहे मित्रांनो. आपल्या चॅनलवरती गेल्यानंतर तुम्ही प्लेलिस्ट बघू शकता फॉन्टची, एकदम हाय क्वालिटी मित्रांनो. हे बघू शकता बिना युनिकोडचे फॉन्ट आहेत. परत हे झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हे MS फॉन्ट आहेत मित्रांनो. एकदम कॅलिग्राफी केल्यासारखी फॉन्ट आहेत मित्रांनो. वाटणार सुद्धा नाही की हे फॉन्ट आहेत, कॅलिग्राफी केल्यासारखी फॉन्ट आहेत. हे झाल्यानंतर तुम्ही बघू शकता 1000+ श्रीलिपीचे फॉन्ट आहेत. एकदम खतरनाक नाथकुळा जाळदूर 1000 श्रीलिपीचे फॉन्ट दिलेले आहेत मित्रांनो. जर तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर नक्की जाऊन डाउनलोड करू शकता. एकदम विशाळ पद्धतीमध्ये आपले फॉन्ट देखील आहेत. आता मी एकदम सिंपल पद्धतीमध्ये घेणार आहे मित्रांनो. देवनागरी फॉन्ट आहे तर सिम्पली इथं अशा पद्धतीमध्ये मी माझं नाव टाकून घेतो. आता तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये टाकलेलं आहे. ऑटोमॅटिक कन्वर्ट झालेलं आहे मित्रांनो. तर मी याला अशा पद्धतीमध्ये कलरवरती जातो. कलरवरती गेल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीमध्ये पांढरा कलर देऊ शकता आणि अशा पद्धतीमध्ये कोण तुमचं जे काही नाव असेल वगैरे टाकू शकता. इथं जे काय टाकायचं असेल बिझनेसचं वगैरे नाव टाकून खाली छोटा मोठा काही पण करू शकता मित्रांनो. एकदम हाय क्वालिटीमध्ये तुम्ही तुमचं बॅनर क्रिएट करू शकता. आणि इथं तुम्हाला तुमचं जे काही तुमच्या ग्राफिक्सचं नाव असेल ते तुम्ही इथे टाकू शकता मित्रांनो. अशा पद्धतीमध्ये मी जसं टाकत आहे तिथं. आणि खाली जे काही तुमचा नंबर असेल ते तुम्ही इथे टाकू शकता मित्रांनो. असं काहीतरी मी आता इथं नंबर वगैरे काही टाकत नाही, एकदम अशा पद्धतीने टाकलेलं आहे. हे नंबर वगैरे नाही मित्रांनो, एकदम सिंपल पद्धतीमध्ये असं करून दाखवलेलं आहे. अशा पद्धतीमध्ये इथं सेट करू शकता मित्रांनो. जरा लहान करून घेतो. इथं अशा पद्धतीमध्ये तुमचा लोगो लावू शकता आणि तुमची देखील पब्लिसिटी करू शकता. तर तुम्ही बघू शकता एकदम विशाळ पद्धतीमध्ये आपला आजचा बॅनर क्रिएट झालेला आहे. तर अशा पद्धतीमध्ये बॅनर झाल्यानंतर मी तुम्हाला PLB फाईलसुद्धा दिलेली आहे. सिम्पली तुम्हाला PLB फाईलमध्ये तुमची इथले जे काही फोटो आहेत ते तुम्हाला फोटो चेंज करायचे आहे, रिप्लेस करायचे आहे. आणि इथे जे काही तुमचं नाव असेल ते तुम्ही 1 मिनिटाच्या आत तुम्ही तुमचा बॅनर क्रिएट करू शकता मित्रांनो. फक्त तुम्हाला इथं फोटो आणि आपलं तुमचं नाव क्रिएट करायचं आहे. PLB फाईलमध्ये सगळं काही दिलेलं आहे ऑलरेडी. मी ते तुम्हाला फक्त सेट करून दाखवलेला आहे कशा पद्धतीमध्ये मी सेट केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या एका नवीन आणि एका अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, जय हिंद, वंदे मातरम.